नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल नीट यूजीचा रिझल्ट जुलै के पहिले हफ्ते में आएगा असं हे हिंदी न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेलीच आहे। तर अगदी तुम्हाला मी मराठीमधली पण पूर्णपणे न्यूज इथं स्क्रीनवरती दाखवणारच आहे। तर न्यूज हा शेवट पण पहा। त्या न्यूजमध्ये पण खूप सारे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत। अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्हाला मराठी न्यूजमध्ये जी न्यूज आलेली आहे ती पण अगदी तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी नीट यूजीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे असं हे पूर्णपणे ठळक तिथं न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी असंही न्यूजमध्ये सांगितलेलं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे। तर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी 21 जून रोजी आपली जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। तर पहिल्याच आठवड्यामध्ये आपला रिझल्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यावेळी त्यांनी असे पॉईंट सांगितलेले आहेत की फिजिक्सच्या विषयातील 2 प्रश्नांबाबत वाद निर्माण झाला होता, त्यापैकी एका प्रश्नाला रद्द करण्यात आले आहे। तर जे काही 2 क्वेश्चन होते त्याच्यामधला एक क्वेश्चन रद्द करण्यात आलेला आहे असंही त्यांनी NTA ने सांगण्यात आलेलं आहे, कारण त्या प्रश्नांच्या 4ही पर्यायांपैकी योग्य उत्तर उपलब्ध नव्हते। मात्र दुसऱ्या प्रश्नांसाठी दिलेल्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय योग्य असल्याने विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील, म्हणजे आपल्याला तिथं 4 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहेत। ही गोष्ट लक्षात घ्या। तर खूप अगदी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर प्रत्येक विद्यार्थ्याला बोनसचे 4 मार्क मिळणार आहेत। आणि त्यानंतर न्यूजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार फिजिक्समधील संबंधित प्रश्न रद्द करण्यात आला आहे असंही त्यांनी तिथं न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तसेच ज्या प्रश्नांच्या 2 पर्यायांना योग्य मानले गेले आहे त्या प्रश्नांसाठी सर्व विद्यार्थ्यांना गुण दिले जातील असंही त्या न्यूजमध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे। आणि पुढे त्यांनी आणखीन असं इथे सांगण्यात आलेलं आहे की याशिवाय प्रोव्हिजनल आन्सर कीमध्ये केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयातील कोणताही प्रश्न रद्द करण्यात आलेला नाही, हेही त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे। त्यामध्ये कोणतीही चूक आढळली नाही। विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रश्नांबाबत आक्षेप असल्यास ते नोंदवू शकतात, म्हणजे काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये पण काही आक्षेप असेल तर ते विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करू शकतात। असे 28पर्यंत आपल्याला डेट त्यांनी दिलेली आहे NTA ने। ओके। आणि पुढे त्यांनी न्यूजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की 21 जून रोजी देशभरातील 551 शहरामधील 5440 केंद्रांवर आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली आहे। या परीक्षेला 20 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते। ती इंग्लिश, हिंदी एकूण 13 भाषांमध्ये नीट यूजीची परीक्षा घेण्यात आलेली आहे असं हे पूर्णपणे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की आपल्याला जी आन्सर की काल रिलीज झालेली आहे आणि फायनल रिझल्ट आपल्याला हा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला रिझल्ट येणार आहे। तर जे काही विद्यार्थी अगदी ही माझा हे यूट्यूब चॅनल पाहत असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही अगदी आमच्याशी कनेक्ट राहावा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे नवीन युजफुल व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील। येणाऱ्या आठवड्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये आपला रिझल्ट येणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी मार्कांची रेंज कळलेलीच असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी 450च्या वरती मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। 85% कोट्यामधून ही गोष्ट लक्षात घ्या। तर तमाम आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण मी सांगू इच्छिते की ज्याही विद्यार्थ्यांना 450 अबोव असतील त्या विद्यार्थ्यांनी अगदी टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवीन कॉलेजेस गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस येत आहेत। त्यामुळे प्रत्येक कॉलेजला 100 ते 150चा इंटेक असणार आहे। त्यामुळे 450 ते 500 ह्या सीट्स MBBSच्या वाढणार आहेत। तर जे काही कॅटेगरीमधले सुद्धा विद्यार्थी असतील त्याही विद्यार्थ्यांना अगदी म्हणजे टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण त्याही विद्यार्थ्यांना खूप चांगला इथं स्कोप राहणार आहे। कारण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी 2 लाख विद्यार्थी कमी एक्झामला बसलेले आहेत। तर 22 लाख ज्यावेळेस विद्यार्थी होते 3 मेच्या एक्झामला, पण ह्या 21 जूनच्या एक्झामला जवळजवळ 2 लाख विद्यार्थी कमी झालेले आहेत, म्हणजेच 20 लाख विद्यार्थी फक्त एक्झाम दिलेले आहेत। आणि कट ऑफसुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। कॉलेजची संख्या वाढत आहे, त्यामुळे सीटची संख्याही वाढत आहे। त्यामुळे 450च्या वरती विद्यार्थ्यांना मॅक्झिमम सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे। आणि जे काही कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी BMS गव्हर्नमेंट आणि किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS मिळणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची डेली ॲड्रेस पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, येणारे आपल्या फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट आहे, त्यानंतर आपली काउन्सिलिंग चालू होईल। ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या ऑफिसला भेट द्यायचं असेल, कोल्हापूरला आमचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही अगदी फिजिकली येऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।